नमस्कार, कशा आहात सगळे? बरे आहात ना? तर आम्ही आलो आहे गावाला. कपाळगड टिकली पण नाही राहिली, पडली. तर असा मस्त पाऊस झाला आहे, जाऊबाई काढतात झाडून. आणि छान पाऊस झाला आहे. काल पण पाऊस आला होता, आज पण झाला. तर आत्ता करावं म्हणलं पावसा पाण्याचा चहा. आणि लग्न होतं पुतणीचं, तर छोट्या जावाच्या मुलीचं. तर झालं लग्न लावून आलो. पण खरंच घरात करमत नाही. लेक गेल्यावर कळतं, ज्याच्या घरी यायची त्याला काही वाटत नाही, पण ज्याची जायची ना ते असं हिरमुसल्यावानी बसतात आम्ही सगळेच. एवढं त्या लेकराला म्हणजे हे होतं ना, हे आम्हाला असं कधी वाटलं नाही की हे आमची ती तुमची. आमच्या घरात तेवढे एकले वैशिष्ट्य आहे बरं का. म्हणजे कधी कुणाचे लेकरं की हे त्यांचे हे आमचे असं कधी कोणी मानित नाही. सगळ्या लेकरांना समानच हे करते. मी टीपीवर मांडते आणि बोलते. तर चला म्हणले व्हिडिओच काढावा, तर कधीच नाही. चला चूल पेटते आणि चहा मांडावं म्हणलं. असे 2-3 लेकरं आहेत ना आमचे, असे म्हणजे मन मिळावू येत ना की सांगूच नाही शकत. एवढे मन मिळावू येतं. आणि तशीच आमची अश्विनी होती. छान झालं तिचं, पण वाटतं लेक गेल्यावर कसं वाटतं. ज्याची मुलगी गेली, ज्याला मुलगी आहे त्याला कळेल की कसं वाटतं लेक गेल्यावर. तर तसंच झालं आम्हाला. काही आल्यावर लय रडलो आणि बसलो. म्हणतात आनंदात वाटं लावायचं, पण मुलगी हसत वाटं लावतं का माणूस? नाही वाटं लावू शकत. एक लहानपणीची सगळी आठवण, एवढंच असतं लेकरू, एवढं करायचं. आणि मोठं झाल्यावर ते एक दिवस बुरकून निघून जातं, मग लईच वेगळं वाटतं. म्हणजे कशा 2-3 आधी गेल्या लग्न झालेलं आहे 2-3 मुलीचं. तरी बारक्या जावाची होती, त्या मोठ्या जावाच्या मुलीची झालेली होतं. त्या पण तशाच. पण चालल्या आता एक एक सगळ्या चालल्यावर जरा वेगळंच वाटतं. आल्यावर म्हणजे एकदम लई उदाशी भरती. मला काय म्हणायचं तुम्हाला समजून घ्या. एकदम म्हणजे लई उदाशी भरल्यासारखी वाटते. आणि काय विलाज नाही. गावातच दिली, लांब नाही दिली कुठं. म्हणजे पण राहिलं थोडे लांब येतं गावापासून, पण गावातच बाहेर गावात नाही दिली. छान आहे मुलगा पण. हे पण तर लग्नाला आलो होतो. झालं लग्न, आता उद्या जायचं गावात तिकडं. पण खरंच गाव ते गावाशिवाय शोभा नाही. पण एक मजबुरी म्हणून बाहेर राहावं लागतं, नाहीतर राहण्यासारखं तर खरंच काही नाही असं वाटतं कधी कधी. तर छान पाऊस झाला आहे पिकाला. रानात म्हणलं जवळ शेतात येड्याला, तर येड्याला पण जाणं होत नाही, काही नाही. मस्त पाऊस झाला. काल पण आम्ही पावसात भिजत आलो आणि आज पण पाऊसच झाला. त्याला काय आहे गं पेटायला? कागद घालायचा. कुठे आहे डिझेल? तर तिला म्हणलं आपण चहा मांडू. चिमणी पुढे चिमणी. हां, तर तुम्हाला दाखवते. तुम्ही म्हणताना असं काय, अजून पण आमच्याकडे चिमणी आहेत बरं का. ही चिमणी कोणाला माहिती आहे का? ही याला म्हणते चिमणी. कोणाकडे काय काय म्हणते ती नक्की आम्हाला सांगा. तर अजून आमच्याकडे डिझेलवर चिमणी चालती. आणि आता डिझेल टाकायचं आणि चूल पेटायची. तर या चहा प्यायला जाऊ द्या. इथं काही गॅस नाही आहे त्यांचा. दुसऱ्या वेळेस आल्यावर म्हणलं आणि गॅस, मला पण तिकडे एकच होता, पण नंतर मी घेतला. 2 झाले. तर म्हणलं एक गावाला, आणि कधी पण गावाला आल्यावर बी लागतो. तोपर्यंत सासूला पण होईल. मोठ्या जावाला आहे, पण बारकीला नाही आहे गॅस. आणि कसं तिला लई गॅसचं जमत नाही आहे, त्यामुळं पण. पाणी आहे का काय पमा? कसं डिझेल आहे का पाणी? डिझेल आहे. पेटली आपली चूल. मी म्हणलं डिझेल आहे का पाणी आहे? तर पेटली चूल मस्त पैकी. या चहा प्यायला. तुमचं काय चाललं काय नाही, आमचा व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगा. कागद बी टाके घेणे पेटतच नाही. हां, अशा पिशव्याने त्यांनी चूल पेटलेली. आम्ही काही लई गरीब पण नाही आणि लई श्रीमंत पण नाही, मध्यमवर्गीय. त्यामुळं आपलं कसं जसं आहे तसं, जसं असेल तसं. लई बडाया सांगून हे करून ते आपल्याला आवडत नाही. जे आहे ते खरं, ते कधी पण खरं, सत्य असते.
एवढं लग्न गडबडीत ना साड्या ना काही नेसलं, ज्या साड्यावर गेलो त्या पळपळीचं लग्न पण झालं, चांगलं झालं. मुलीचं कुठल्या पण मुलीचं चांगलं झालं ना, कुणाच्या पण असो, आपल्याच नाही आता आपली पण आपल्याला वाटतं, पण कुणाच्या पण मुलीचं चांगलं झालं ना तर खरंच कोणाच्या म्हणजे लेकीवाळीचं सगळ्याचं चांगलं व्हावं असं वाटतं मला तर. कारण ज्याला लेक आहे त्याला कळतं दुःख काय असतं. ते लेकीच्या एवढ्याशा गोष्टी फक्त आईच समजू शकते, बाकी कोणी समजू शकत नाही. आणि तेवढ्या गोष्टी आपण समजलेल्या असतात. आपल्या लेकराला काय लागतंय, आपल्या लेकराला काय म्हणजे त्याच्या मनात काय आहे, त्याला काय पाहिजे ते फक्त आईच ओळखू शकते, बाकी कोणी ओळखू शकत नाही. हे मी किती तुम्ही खोटं म्हणा किंवा खरं म्हणा, पण मी हे माझा अनुभव सांगते. तर चेहरा बघून आपल्याला कळतं की लेकराला काय पाहिजे आणि लेकरू कशासाठी खुटले असं. या गोष्टीवर शेळीच्या दुधाचा चहा आहे, मांडला चहा, शेळीच्या दुधाचा मस्त चहा होतो घट्ट. तर या कोणाकोणाला आवडतं शेळीच्या दुधाचा चहा प्यायला, हा मात्र आवडतो, छान लागतो शेळीच्या दुधाचा चहा. पाऊस चाललाय बाहेर तर म्हणलं आण आपण चहा मांडू, जरा चहा प्यायला उलसं बरं वाटेल. डोकं पण दुखायला लागलेले, जाम झाले. आज पण गाडीतच जाऊन बाहेर लग्न होतं तर करून आलो. म्हणतात की ताई तुमचं लग्नासारखं तर नाही, पण आमचं लग्न इकडं असंच होतं, गेटके नव्हते, त्यामुळे काही लग्नच असे असतात. तर चांगलं झालं मस्त. चहा म्हणलं या मग चहा प्यायला, पेटली चूल, या चहा प्यायला. मस्तपैकी चहा आणला आहे, गावाकडं असंच असतं आणि हेच चांगलं, ह्याच्यापेक्षा तर काही चांगलं नाही, मला तरी हेच आवडतं. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. लग्नात काय मी व्हिडिओ काढले नाही काही, कारण नवरीचा मेकअप करायला एवढी गडबड होती तर व्हिडिओचं तर लांबच राहिलं. फोटो बिटो काढल्यात मस्त, पण हे नाही काढलं. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.